रत्ना मावशी, अगं दार उघड की रत्ना मावशी. अगं कधीच्या ना हक्का मारतोय तुला. काय कमी येतं काय म्हातारीला? नाही तसं काय नाही, चालायचा प्रॉब्लेम आहे म्हातारीला, बाकी काय प्रॉब्लेम नाही. हा म्हातारी दार का उघडे ना? रत्ना मावशी, गेली बिली काय? ए अरे काय पण काय बोलतोस? अरे ही म्हातारी आज दार उघडेल असं काय वाटतच नाही. झोपली तर नसेल ना? सरपंच तुम्ही मागा सारा, असं काय होणार नाही. मी दरवाजा तोडतो, कारण कसं आहे एक गाव दोन तुकडं केलंच पाहिजे. अमिताभ अमिताभ कुठे चाललाय तोंडवर करून? देशील धडे किती इसकडून पडशील. आलाय 2 पाय पिशवीत न्यायला लागेल गोळा करून. पिशवी पण नाही आणली आम्ही. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठं तुझ्यात? अरे मी सरपंच आहे का दरोडेखोर आहे? दरोडेखोरासारखं एखाद्याच्या घरात शिरायचं हं? कसं वाटतंय ते? अहो पण तुम्हाला साधी एक नथ आणायला जमली नाही, मग गाव काय म्हणेल? हा अख्खं गाव इज्जत द्यायचं नाही ऍज अ सरपंच. इज्जत लोक थोपतेली तोंडाव, नाही शान घालतेल तोंडात. नाही नाही नको नको. त्यापेक्षा आपण आज जाऊया, मी दार वाजवतो. अरे दरवाजा उघडच नाही. त्याला मागे धरणं आपण आपले. रत्ना मावशी, ए रत्ना मावशी, अरे कुठं गेली? सरपंच चौकाची नथ. काय चाललंय राव? अरे एवढा वेळ असतोय हा? अरे एवढ्या वेळात मी सोन्याच्या दुकानात जाऊन पैसे देऊन माप देऊन नवीन नथ घेऊन आलो असतो, आणि ह्यांना गुरुजीच्या घरची आई ती नथ घावं नव्हे. अरे एवढी मोठी मिलिटरी घेऊन गेलेत की 1.5 माणसाची. काय करतात तवा? नाहीतर काय, आमच्या काळात असं नव्हतं लगा. तेवढा विचार असते वय. हे असले कुठे सरपंच असतात होय? हे असले सरपंच आहेत गावाचे म्हणून गावात विकास व्हाय नाही बाबा. गावाचा विकास नाही म्हणून गावात रोजगार नाही, रोजगार नाही म्हणून पोरांना नोकऱ्या नाही, आणि पोरांना नोकऱ्या नाहीत म्हणून किती वेळा उगा जखमेवर मीठ चोळायचं ना. अरे तू काय लहान आहे का रे चावायला? अगं बाबो, अरे सरपंच नथ आणायला उशीर करायला लागल्यात म्हणून गावावर एवढा परिणाम होतोय वय. मला लक्षातच नव्हतं आलं लगा. म्हणून माझं बी लगीन व्हाय ना काय अजून. अरे असं काय नाही, तिकडं काहीतरी अडचण आली असेल म्हणून उशीर होत असेल ना. गुरुजी, तुम्ही नथ इसरायला नव्हती पाहिजे राव. हा किती उशीर लावायला लागल्यात. तुम्ही लय इसर बोळे झाल. तुम्ही एक काम करा, ह्या खुसपुट्याच्या दुकानात नका नाही तुम्ही बदाम घ्या, त्याचे पैसे ही देईल. नाही ते जरा गडबडीत विसरली. तुमच्या इसर भोळेपणामुळे इथं पोरांची लग्न जमाना. एकमेकांचे गळ काढण्यापेक्षा ना शांत बसा जरा, 2-5 मिनिटं वाट बघू आपण. अहो ही फुलं ते कवाची गेली बघा ना, अजून आली नाही. काय करायचं आता? आले आले आली फुलं त्या अगं कवाची गेली. मी म्हणलं येते का नाही येते का नाही. ते लालीला त्याला खायला देऊन आले ग. हा फुलं ते एक बोलू का तुला? नाही म्हणजे राग येऊ देऊ नको,
पण सुनेचे एवढे लाड करणं काही बराबर नाही. एकदा का डोक्यावर मिरं वाटायला लागली ना, मग हाईच नंबर डोक्यावर मिरं वाटायला. परत म्हणू नको रणजी तू सांगितलं नाही म्हणून. रणजी, आपल्या लालीनं आपल्या गावाच्या भल्यासाठीच त्या मुखवट्यांची एवढी जोखीम अंगावर घेतली होती, म्हणूनच तिला बरं नाही आता. आणि हे बघ, तिनं आपल्यासाठी एवढं केलं या, मग मी त्याच्यासाठी वाईस काय केलं तर बिघडलं कुठं ग? बिघडलं कुठं? जेव्हा डोक्यावर बसल ना तेव्हा कळल. आणि काय राहिलंय म्हणा डोक्यावर बसायचं. आले बघी. गुरुजी ही बघा नथ आणली. कुठे आहेत? सरपंच या विनंती केली पटदिशी यायचं असतं. या पटकन. तर सरपंचाच्या हातात एक काठी दिली जाईल. काठी दिली जाईल. ए त्याच काठीने तुम्हाला बदडी ना. बदडी ना. अरे माझं वाक्य काय परत मला म्हणताय. सरपंचाच्या हातात काठी द्या. तर ग्रामस्थांनो आता नीट ऐका. आपले सरपंच या काठीने नारळाला एका ठोक्यात फोडतील आणि त्याच्यानंतर आपल्या उत्सवाला सुरुवात होईल. अरे टाळ्या. चला सरपंच वा पुढं नारळ फोडा. सरपंच 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 सरपंच. आता आपल्या गावातला नरके